सीटीच्या बाबतीत तिने त्याची बाजू मला मिळवायला वेगवेगळे उपाय सांगायला तर एक सुद्धा उपाय सांगितले. बळाचा वापर करून आमच्या पंचगंगा प्रदूषणाच्या विरोधात जे आंदोलन करायला लागलेत ते शेतकरी या 11 गावचे नागरिक यांच्यावर जबरदस्ती करून आमचा जो लढा आहे तो कमकुवत करायचा प्रयत्न या भांडवलदारांनी केलेला होता. पण इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, नागरिकांनी आणि कुरुंदवाडमधल्या बहुसंख्य नागरिकांनी या आंदोलनाच्या पाठीमागे ठामपणे भूमिका घेतल्यामुळं पोलीस बळाचा सुद्धा वापर करता येतं. यांना मर्यादा आलेल्या आहेत आणि आता पोलीस स्टेशनमध्ये या लोकांनी बोलवून आम्हाला तिथं तडजोड करायचा प्रयत्न, यांचा दमदाटी टाकून ते होता. पण आम्ही चळवळीमध्ये 20-25 वर्ष असल्यामुळं कुणाच्याही दबावाला बळी पडत नाही, हा आमचा इतिहास आहे. आणि आत्तासुद्धा आम्ही त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे की आमच्या ज्या 2 प्रमुख मागण्या आहेत, एक तर या प्रोसेस ज्या पूर्वी सील होत्या तशा सील करून तिची शेतीची खात्री करायची आणि जेवढी शेती उपलब्ध होईल त्याच प्रमाणामध्ये तिने शेतीमध्ये पाणी सोडायचं, हा आमचा पहिला मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर काळ्या ओढ्यामध्ये जो पक्का बांध घातलेला आहे त्या पक्क्या बांधाला सुद्धा पायपा घालून तिने ओपनिंग ठेवलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून या इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि महापौरांना आम्ही सांगायला लागलोय ते ओपनिंग बंद करा आणि काळा ओढा पूर्णपणे ब्लॉक करा. ते सुद्धा अजून केलेलं नाही. हे 2 मुद्दे जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही आता इथं उपोषण सुरू केलेलं आहे. हे प्राणांतिक उपोषण असेल आणि पोलिसांना पण आता आम्ही विनंती केलेली आहे, तुम्हाला काय मध्यस्थी करायचे करा, पण इथला प्रोसेस आहेत आणि हे CTP प्रकल्प आहे तो आत्ता आजच्या आज बंद व्हायला पाहिजे. उद्या तुम्ही पाहिजे असेल तर शेतीची खात्री करायला आम्हाला सांगा, आम्ही येतो. पण जोपर्यंत शेतीची खात्री होत नाही तोपर्यंत प्रोसेस बंद राहायला पाहिजे.